राज्याच्या विधिमंडळामध्ये आज जनसुरक्षा विधेयक जे आहे ते पास झालेलं आहे आणि आता या सगळ्या जनसुरक्षा विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणार आहे। आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत। रोहित पवारजी, खरं तर हे जनसुरक्षा विधेयक आहे त्या संदर्भातली संपूर्ण स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली, परंतु त्या संदर्भातले काही प्रश्न जे आहेत ते विरोधकांनी देखील उपस्थित केले की काही व्याख्या, काही शब्दांच्या व्याख्या या संपूर्णपणे मांडल्या नाहीत सरकारने। हे बघा, सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा एखादा आपण कायदा आणतात त्याच्या स्पष्टता असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। आता मी जे काही मुद्दे मांडले ते महत्त्वाचे म्हणजे काही गोष्टी ज्या मोघम आहेत, डेफिनेशन मोघम आहेत, त्यानंतर काही वाक्य मोघम आहेत। तर माझं असं मत आहे आणि आमच्या सगळ्यांचं मत आहे की मोघमपणा कुठं अध्यादेशमध्ये त्या ठिकाणी नसावा। कारण का एखादा अध्यादेश तिथं आल्यानंतर, एखादा रूल तिथं झाल्यानंतर, कायदा झाल्यानंतर मग उद्या जाऊन त्या मोघमपणाचा फायदा काही लोक घेऊ शकतात। मी जे काही मुद्दे मांडले त्याला उत्तर हे मुख्यमंत्री साहेबांनी दिलं। ते स्वतः वकील आहेत, त्या दृष्टिकोनातून त्यांची उत्तरं हे योग्य वाटत होते। पण उत्तरं देत असताना ते उत्तरं आम्हाला मिळाली खरी, पण त्या बेसिसवर कायद्यामध्ये जो बदल व्हायला पाहिजे होता, स्पष्टता जी यायला पाहिजे होती, ती स्पष्टता तर येणार नाही आहे। त्यामुळे उद्या जाऊन ते मुख्यमंत्री नसतील, एखादा दुसरा व्यक्ती तिथं मुख्यमंत्री आला आणि कायद्याच्या अनुषंगाने आपण जर गेलो त्यात मोघमपणा असल्यामुळे, स्पष्टता नसल्यामुळे कायद्याचा वापर हा दुरुपयोग होऊ शकतो अशी भीती आम्हाला सगळ्यांना तिथं वाटते। पण आता जरी उत्तर जे काय मुख्यमंत्री साहेबांनी दिलं ते नक्कीच माझ्या प्रश्नाला उत्तर देण्यासारखं होतं, पण स्पष्टता आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे। रोहित दादा, एक प्रश्न असा पडतोय की डाव्या कडवट संघटनांचा उल्लेख या सगळ्या विधेयकामध्ये करण्यात आला, मग उजव्या कडवट संघटनांचा उल्लेख का नाही करण्यात आला? कारण की ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की डाव्या कडवट संघटना या देशविघातक कृत्य करण्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो, तर मग उजव्या कडवट ज्या संघटना आहेत त्यांची लोकसुद्धा अनेक देशविघातक कृत्यांमध्ये आहेत। बॉम्बलास्ट असेल किंवा पाकिस्तानला संशयास्पद माहिती पुरवणं असेल करूळकर, या संदर्भात त्यांनी कोणताच उल्लेख केला नाही। हे बघा, हा कायदा स्पेसिफिकली माओवादी आणि नक्षलवादी यांच्यावरचा हा होता। मी हा मुद्दा मांडला, आणि मग उद्या जाऊन जर आपल्याला वेगळा कायदा आणायचा असेल तर तो वेगळा कायदा त्या ठिकाणी आणावा लागेल असं कुठंतरी आम्हाला कळतंय। पण तेच मी म्हणतो की लेफ्ट, राईट आणि सेंटर असे तीन विचाराचे प्रवाह असतात। आता इथं फोकस करत असताना लेफ्टवर जास्त फोकस केलं गेलं, पण कुठल्याही गोष्टीचा एक्स्ट्रीम हा चांगला नसतो, एवढंच या ठिकाणी आमच्या सगळ्यांचं मत आहे। पण आता हा माओवादी, आम्ही तर माओवादीच्या विरोधात आहोत, आम्ही नक्षलवादाच्या विरोधात आहोत, पण कायदा करत असताना या विषयावर असल्यामुळे आम्ही आमचं मत या ठिकाणी व्यक्त केलं। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। कॅमेरामॅन कमलेशसह अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।